नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत करतो मी विकास गरजे MPSC ॲस्पिरंट यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण ह्या लेक्चरमध्ये भारताची तसेच महाराष्ट्राची जी लोकसंख्या आहे, जे सर्वजण परीक्षेला जाता जाता विसरतात, ती लोकसंख्या आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहणार आहोत. प्रत्येक पेपरमध्ये 2 ते 3 मार्काला हा टॉपिक विचारला जातो. त्याच्यामध्ये हे प्रश्न येऊन जातात. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला ह्या व्हिडिओमधून तुमची भारताची व महाराष्ट्राची लोकसंख्या पूर्ण होणार आहे. चला तर सुरुवात करूया ह्या लेक्चरला. या लेक्चरमध्ये आपण भारताची तसेच महाराष्ट्राची लोकसंख्या पाहणार आहोत. आता पहिल्या स्लाइडमध्ये आपण भारताची लोकसंख्येला सुरुवात करणार आहोत. याच्यामध्ये भारताची लोकसंख्या आपण 2011च्या जनगणनेनुसार पाहणार आहोत. याच्यामध्ये एकूण लोकसंख्या जर पाहितली भारताची 121.06 कोटी एवढी भारताची लोकसंख्या एकूण आहे. त्याच्यामध्ये पुरुषांची लोकसंख्या जर बघितली तर 62.31 कोटी आहे आणि स्त्रियांची लोकसंख्या 58.74 कोटी एवढी भारताची स्त्रियांची लोकसंख्या आहे. नंतर जर बघितलं आपण लोकसंख्येबाबत राज्यांचा क्रम आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये भारतातील लोकसंख्येबाबत पहिले राज्य जे पाहणार आहोत, त्याच्यामध्ये लोकसंख्येमध्ये जर बघितलं तर उत्तर प्रदेश, हे उत्तर प्रदेश जे आहे, उत्तर प्रदेश हा 1 नंबरला उत्तर प्रदेश आहे. नंतर 2 नंबरला महाराष्ट्राचा क्रमांक आपल्याला लागतो. त्याच्यामध्ये 11.24 कोटी एवढी लोकसंख्या आहे. नंतर बिहारची लोकसंख्या, जर बिहारची लोकसंख्या बघितली आपण तर 10 कोटी आहे. 3 नंबरला बिहार राज्याचा क्रमांक लागतो. नंतर पश्चिम बंगालची लोकसंख्या जर बघितली आपण तर पश्चिम बंगालची लोकसंख्या एकूण 9.13 कोटी एवढी आहे. पश्चिम बंगाल 4 नंबरला आहे. तर आंध्र प्रदेशची लोकसंख्या ही 8.46 कोटी आहे आणि त्याचा 5व्या क्रमांकावर आंध्र प्रदेश आहे. नंतर तमिळनाडूची लोकसंख्या ही 7.21 कोटी आहे, जे 6 नंबरला राज्य आहे. हे पूर्ण भारताचे जे पहिल्यापासून ते 6 नंबरपर्यंत आपण हे क्रमांक आपण पाहिलेले आहेत आणि हे नकाशावर मी पूर्ण तुम्हाला लोकसंख्या समजवणार आहे. नंतर जर एकूण लोकसंख्या जर बघितली, लोकसंख्येपैकी 48.9% लोकसंख्या या 6 राज्यांमध्ये राहते. म्हणजे हे 6 जे राज्य आहेत, या राज्यांमध्ये 48.9% लोकसंख्या राहते. भारताचे शेवटचे जर राज्य 5 बघितले आपण, त्याच्यामध्ये सिक्कीम राज्याचा शेवटून पहिला क्रमांक लागतो. म्हणजे 36वा क्रमांक जर बघितला लोकसंख्येच्या बाबतीत, तर सिक्कीम राज्याचा लागतो. त्याच्यामध्ये सिक्कीम ह्या ठिकाणी सिक्कीम राज्याचा 36वा क्रमांक लागतो. नंतर मिझोराम आहे. मिझोरामचा जो क्रमांक आहे, मिझोराम आहे ह्या ठिकाणी. मिझोरामचा क्रमांक लागतो. नंतर अरुणाचल प्रदेशचा क्रमांक लागतो. नंतर गोवा राज्याचा क्रमांक लागतो. ह्या ठिकाणी गोवा राज्य आहे. नंतर नागालँडचा क्रमांक लागतो. अशा पद्धतीने हे 5 जे राज्य आहे शेवटचे, यांचे क्रमांक लागतात. नंतर लोकसंख्येनुसार जगातील देश जर बघितले आपण लोकसंख्येच्या क्रमानुसार, तर चीन 1 नंबरला लोकसंख्येच्या बाबतीत चीन 1 नंबरला आहे. भारताचा 2रा क्रमांक लागतो. आणि नंतर आहे संयुक्त संस्थाने म्हणजेच अमेरिकेचा क्रमांक हा 3रा क्रमांक लागतो. नंतर इंडोनेशिया या ठिकाणी आहे. हा 4था क्रमांक लागतो. नंतर ब्राझीलचा 5वा क्रमांक लागतो. नंतर पाकिस्तान आहे. पाकिस्तानचा आपल्याला बघितलं तर 6वा क्रमांक लागतो. नंतर नायजेरियाचा हा आपल्याला बघितला तर 7वा क्रमांक. बांगलादेशचा आपला बघितला तर 8वा क्रमांक. बांगलादेश या ठिकाणी आहे, 8वा क्रमांक लागतो. नंतर रशियन फेडरेशनचा 9वा क्रमांक लागतो. रशियन फेडरेशनचा आणि जपानचा 10वा क्रमांक. जपान या ठिकाणी आहे, त्याचा 10वा क्रमांक. असं लोकसंख्येच्या बाबतीत जगातील जे देश आहेत ते 1 ते 10 क्रमांक ह्याच्यामध्ये आपण दाखवलेले आहेत. नंतर भारत लोकसंख्या दशवार्षिक वाढ जर बघितली, भारताची लोकसंख्या वाढीचा दर दशवार्षिक हा जो आहे 17.64% एवढा आहे. लोकसंख्या वाढीचा वार्षिक दर जर बघितला म्हणजे वर्षाला 1.64% लोकसंख्या भारताची वाढते. तर भारताने जगाचा जर प्रदेश बघितला, एवढं जे लोकसंख्या आहे भारताची 121 कोटी, यांनी जगाच्या एकूण प्रदेशापैकी 2.46%च भूभाग व्यापलेला आहे आणि जगातील एकूण लोकसंख्येपैकी भारताची लोकसंख्या 17.5% एवढी आहे. आताची जी राज्यसेवा झाली 2024 ची, त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. नंतर भारतातील दशवार्षिक वाढ जर बघितले पहिले राज्य, तर दादरा नगर हवेली दशवार्षिक वाढीमध्ये सगळ्यात जास्त आहे. दादरा नगर हवेली ह्या ठिकाणी आहे. नंतर दमन-दीव सुद्धा ह्या ठिकाणी आहे. त्यांची सुद्धा दशवार्षिक वाढ जास्त आहे. नंतर मेघालय आहे. मेघालय झाल्याच्या नंतर पुदुचेरी आहे आणि नंतर अरुणाचल प्रदेश या ठिकाणी आहे. नंतर भारतातील दशवार्षिक वाढीचे शेवटचे राज्य जर बघितले, सगळ्यात कमी दशवार्षिक वाढ जे आहे ते नागालँड राज्याचे आहे. नागालँडचे आहे. नंतर लक्षद्वीपचे आहे. लक्षद्वीप या ठिकाणी आहे. नंतर अंदमान निकोबारचे आहे. नंतर केरळचे आहे. सगळ्यात कमी लोकसंख्या दशवार्षिक वाढीमध्ये आणि नंतर गोवा. म्हणजे सगळ्यात कमी दशवार्षिक वाढ जर बघितली आपण लोकसंख्येची, तर नागालँड, नंतर लक्षद्वीप, नंतर अंदमान निकोबार, नंतर केरळ आणि नंतर गोव्याचा क्रमांक आपल्याला राहिलेला पाहायला भेटतो.
नंतर भारतातील एकूण लोकसंख्येची घनता जर बघितली, तर भारताची एकूण लोकसंख्येची घनता 1951 ला 117 होती. नंतर 1991 ला 267 झाली. 2001 ला 325 झाली आणि 2011 ला 382 एवढी भारताची लोकसंख्येची घनता झालेली आपल्याला पाहायला भेटते. आणि घनतेनुसार पहिले आपण याच्यामध्ये 5 राज्य जर बघितले, तर बिहार आपल्याला 1 नंबरला पाहायला भेटतं. नंतर पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल आपल्याला 2 नंबरला पाहायला भेटतं. पश्चिम बंगाल नंतर केरळ आपल्याला 3 नंबरला पाहायला भेटतं. नंतर 4 नंबरला उत्तर प्रदेश आपल्याला पाहायला भेटतं. नंतर 5 नंबरला जर बघितलं, तर हरियाणा राज्याचा 5 नंबर आपल्याला पाहायला भेटतो. हरियाणा या ठिकाणी आहे. 5 नंबर आपल्याला हरियाणा राज्याचा पाहायला भेटतो. नंतर घनतेनुसार जर बघितले केंद्रशासित प्रदेश, तर दिल्लीचा केंद्रशासित प्रदेशाचा पहिला क्रमांक लागतो. नंतर चंदीगडचा दुसरा क्रमांक, ह्याच ठिकाणी चंदीगड आहे. नंतर पुदुचेरीचा तिसरा क्रमांक लागतो. पुदुचेरी ह्या ठिकाणी आहे. तिसरा क्रमांक लागतो त्याच्यामध्ये. नंतर दमण-दीवचा 4था क्रमांक, दमण-दीव ह्या ठिकाणी आहे. असं 4 क्रमांक आपण केंद्रशासित प्रदेश सुद्धा लोकसंख्येच्या घनतेबाबतीत बघितलेले आहेत. नंतर शेवटचे जर राज्य जर बघितले, शेवटच्या राज्यामध्ये लोकसंख्येची घनता सगळ्यात कमी जर बघितली, तर अरुणाचल प्रदेश 1 नंबरला आहे. 2 नंबरला अंदमान निकोबार आहे. त्याची 46 आहे. नंतर मिझोरामची जर बघितली आपण, मिझोरामची 52 आहे, ती 3 नंबरला आहे. नंतर 4 नंबरला सिक्कीम राज्याची आहे. म्हणजे शेवटून आपण जर बघितला 4था क्रमांक शेवटून हा सिक्कीम राज्याचा आहे आणि नंतर 5 नंबरला मणिपूरचा आहे. 5 नंबर मणिपूरचा आहे. ह्या ठिकाणी मणिपूर आहे. मणिपूर 5 नंबरला आहे. असे हे क्रमांक आहेत. ह्याच्यामध्ये जर बघितले शेवटून हे क्रमांक आहेत सगळे 5 नंबर. म्हणजे हे 36वा राज्य आहे. हे 35वा आहे. नंतर ह्याच्यामध्ये 34वा, हे 33वा आणि हे 32वा राज्य. असे क्रमांक आहेत हे उलटे. नंतर भारताचे लिंग गुणोत्तर जर बघितले, भारताचे लिंग गुणोत्तरानुसार जर बघितलं, तर 1901 ला भारताचे लिंग गुणोत्तर 972 होते. 1951 ला 946 झाले. 1991 ला 927 झाले. 2001 मध्ये 933 झाले आणि 2011 मध्ये 943 एवढे भारताचे लिंग गुणोत्तर झालेलं आपल्याला पाहायला भेटते. तर भारतातील लिंग गुणोत्तरात पहिले 5 राज्य जर बघितले, तर 1 नंबरला आपल्याला केरळ राज्याचा लागतो. 1 नंबरला आपल्याला केरळ राज्याचा क्रमांक लागतो. 2 नंबरला पुदुचेरीचा लागतो. 2 नंबर पुदुचेरीचा लागतो. 3 नंबरला तमिळनाडूचा लागतो 3 नंबर. 4 नंबरला आंध्र प्रदेशचा लागतो. 5 नंबरला मणिपूरचा लागतो. 5 नंबरला मणिपूरचा क्रमांक लागतो. आपल्याला हे पाहायला भेटतं. नंतर जर बघितलं आपण भारतातील लिंग गुणोत्तर शेवटचे राज्य. आता लिंग गुणोत्तर सगळ्यात कमी दमण, दीव, दादरा नगर हवेलीचं सगळ्यात कमी ह्या ठिकाणी आहे. लिंग गुणोत्तर सगळ्यात कमी. नंतर चंदीगडचं आहे. या ठिकाणी चंदीगड आहे. चंदीगडचं आहे या ठिकाणी. नंतर जर बघितलं चंदीगडचं ह्या ठिकाणी आहे. नंतर दिल्लीचं आहे. दिल्लीचं ह्या ठिकाणी आहे. चंदीगड या ठिकाणी आहे. सॉरी. नंतर हरियाणा आहे. हरियाणा ह्या ठिकाणी आहे. नंतर जम्मू काश्मीर आहे आणि नंतर सिक्कीम. हे क्रमांक जर बघितले, सगळ्यात कमी जर बघितलं राज्यांमध्ये लिंग गुणोत्तर, तर आपल्याला पाहायला भेटतं हरियाणामध्ये आहे 879 आहे. तर जम्मू काश्मीरमध्ये 889 आहे आणि सिक्कीममध्ये 890 आहे. ह्या वरचे जे राज्य आहेत, ह्या वरच्या राज्यांमध्येच आपल्याला लिंग गुणोत्तर कमी जाणवतं. तर दक्षिणेकडील राज्य आहेत, या ठिकाणी लिंग गुणोत्तराचं प्रमाण जास्त आपल्याला पाहायला भेटतं. नंतर भारतातील एकूण बाल लिंग गुणोत्तर ह्याच्यामध्ये पाहणार आहोत. ह्याच्यामध्ये भारतातील एकूण बाल लिंग गुणोत्तर 2001 ला 927 एवढं होतं. तर 2011 ला 919 एवढं भारतातील बाल लिंग गुणोत्तर होतं. भारतातील बाल लिंग गुणोत्तरात पहिले राज्य जर बघितले अरुणाचल प्रदेश जे आहे ते 972 एवढं बाल लिंग गुणोत्तरात आहे. तर अरुणाचल प्रदेशचा 1 नंबर क्रमांक आपल्याला पाहायला भेटतो. नंतर मेघालय आहे. 2 नंबरला आहे मेघालय 970 या ठिकाणी मेघालय आपल्याला पाहायला भेटतं. 2 नंबरला. 3 नंबरला मिझोराम आहे. 3 नंबर मिझोराम. नंतर अंदमान निकोबार आहे 4 नंबरला. नंतर पुदुचेरी आहे 5 नंबरला आणि केरळ 6 नंबरला. हे अशा प्रकारे बाललिंग गुणोत्तराच्या बाबतीमध्ये राज्य आहेत. हे 6 क्रमांक आपण पाहितले. तर बाललिंग गुणोत्तरात शेवटचे जर राज्य बघितले आपण, तर शेवटच्या राज्यामध्ये बाललिंग गुणोत्तरामध्ये हरियाणा 1 नंबरला आहे, पंजाब 2 नंबरला आहे. नंतर जम्मू काश्मीर 3 नंबरला आहे. जम्मू काश्मीर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं 3 नंबरला आहे. नंतर दिल्ली जर बघितलं, दिल्ली हे आपल्याला दिल्ली या ठिकाणी आहे. ते आपल्याला 4 नंबर पाहायला भेटतं. 5 नंबरला चंदीगड पाहायला भेटतं. चंदीगड या ठिकाणी आहे आणि राजस्थान आपल्याला 6 नंबरला राजस्थान पाहायला भेटतं. जर तुम्ही बघितलं बाललिंग गुणोत्तराच्या बाबतीमध्ये उत्तरेकडचे जे राज्य आहेत, याच ठिकाणी आपल्याला बाललिंग गुणोत्तर सगळ्यात कमी जाणवतं. तर पश्चिमेकडील सॉरी पूर्वेकडील जे राज्य आहेत आणि दक्षिणेकडील राज्य याच ठिकाणी आपल्याला बाललिंग गुणोत्तरामध्ये जास्त प्रमाण आपल्याला दिसतं. नंतर भारताची एकूण साक्षरता जर बघितली, तर भारताची एकूण साक्षरता 1951 ला 18.33 होती. म्हणजेच 1991 ला 52.21 पर्यंत आली. नंतर 2001 ला 64.83 आली आणि 2011 ला 73% पर्यंत भारताची आपल्याला साक्षरता पाहायला भेटते. नंतर ह्याच्यामध्ये जर बघितलं स्त्री साक्षरतेमध्ये जास्त प्रमाण आपल्याला केरळ राज्य, 2 नंबरला मिझोराम, 3 नंबरला लक्षद्वीप. केरळ आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते 1 नंबरला आहे. नंतर मिझोराम आहे 2 नंबरला.
3 नंबरला लक्षद्वीपचा क्रमांक आपल्याला लागलेला पाहायला भेटतो साक्षरतेच्या बाबतीमध्ये. आणि स्त्री साक्षरतामध्ये सगळ्यात कमी राज्य बघितलं तर राजस्थान 1 नंबरला आहे. बिहार आपल्याला 2 नंबरला पाहायला भेटतं. आपल्याला या ठिकाणी 2 नंबरला पाहायला भेटतं. नंतर आपल्याला झारखंड जो आहे, झारखंड आपल्याला 3 नंबरला पाहायला भेटतं. झारखंड आपल्याला या ठिकाणी झारखंड आहे. 3 नंबरला झारखंड आपल्याला पाहायला भेटतं. तर भारतातील पुरुष साक्षरतेमध्ये सर्वात जास्त साक्षरता लक्षद्वीप आहे 1 नंबरला आहे. पुरुष साक्षरते बाबतीत केरळ 2 नंबरला आहे आणि नंतर मिझोराम 3 नंबरला आहे. हे आपल्याला पाहायला भेटतात. पुरुष साक्षरतेमध्ये सगळ्यात कमी प्रमाण जर बघितलं तर 1 नंबरला बिहार आहे. 2 नंबरला अरुणाचल प्रदेश आहे. 3 नंबरला आंध्र प्रदेश. असे पुरुष साक्षरतेच्या बाबतीमध्ये खालील क्रमांक जर कमी क्रमांक जर बघितले तर आपल्याला ही 3 राज्य पाहायला भेटतात. नंतर भारतातील एकूण ग्रामीण व नागरी गुणोत्तर जर बघितले, तर त्याच्यामध्ये ग्रामीण लिंग गुणोत्तर बघितलं, तर आपल्याला एकूण लिंग गुणोत्तर 943 आहे माहीत आहे. नंतर ग्रामीण जर बघितलं 949 आणि शहरी लिंग गुणोत्तर 929. म्हणजे शहरी लिंग गुणोत्तर हे सगळ्यात कमी आहे. तर भारतातील ग्रामीण आणि नागरी बाल लिंग गुणोत्तर जर बघितले, तर 919 हे एकूण बाल लिंग गुणोत्तर आहे. ग्रामीण जर बघितलं 923 आहे आणि नागरी हे 905 आपल्याला एवढं पाहायला भेटतं. नंतर आहे भारतातील अनुसूचित जातींची लोकसंख्या 2011 नुसार. सर्वात जास्त अनुसूचित जातींची लोकसंख्या आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये 1 नंबरला पाहायला भेटते. 2 नंबरला पश्चिम बंगाल आहे सॉरी. पश्चिम बंगाल आपल्याला 2 नंबरला पाहायला भेटतं. 3 नंबरला बिहार आहे. 4 नंबरला आंध्र प्रदेश आहे. 5 नंबरला तामिळनाडू. अशा प्रकारे आपल्याला हे जे राज्य आहेत, अनुसूचित जातींची लोकसंख्या ह्या राज्यांमध्ये सगळ्यात जास्त पाहायला भेटते. नंतर अनुसूचित जातींची सर्वात कमी लोकसंख्या जर बघितली तर दादरा हवेली, नंतर दमन-दीव हे जे 2 आहेत केंद्रशासित प्रदेश या ठिकाणी आपल्याला सगळ्यात कमी अनुसूचित जातींची लोकसंख्या पाहायला भेटते. नंतर अरुणाचल प्रदेश आहे, नंतर मेघालय आहे, नंतर गोवा. अरुणाचल प्रदेश 2 नंबरला आहे, नंतर गोवा आहे. 3 नंबर 4 सॉरी 5 नंबरला आपल्याला गोवा आहे आणि 4 नंबरला मेघालय आपल्याला पाहायला भेटतं. 4 नंबरला मेघालय हे राज्य आहे, ते आपल्याला यामध्ये पाहायला भेटतं. नंतर भारतातील अनुसूचित जातींच्या टक्केवारीनुसार पहिली राज्य. टक्केवारीनुसार जर पहिले राज्य बघितलं तर आपल्याला पंजाब 1 नंबरला आहे. हिमाचल प्रदेश आपलं जर बघितलं तर 2 नंबरला हिमाचल प्रदेश आहे. नंतर 3 नंबरला आपल्याला पश्चिम बंगाल पाहायला भेटतं. 3 नंबरला नंतर उत्तर प्रदेश आपल्याला 4 नंबरला. टक्केवारीनुसार सगळ्यात जास्त अनुसूचित जातीची टक्केवारी जर बघितली तर पंजाब राज्य आहे. नंतर आपल्याला हिमाचल प्रदेश आहे. नंतर पश्चिम बंगाल आहे. नंतर उत्तर प्रदेश या राज्याचा क्रमांक लागतो. भारतातील अनुसूचित जमातीची लोकसंख्या जर 2011 नुसार जर बघितली, सगळ्यात जास्त अनुसूचित जमातीची लोकसंख्या ही अ, एकूण 10.43 कोटी एवढी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे. यामध्ये भारतामध्ये 8.6 एवढी टक्केवारी अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची आहे. भारतातील अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येत पहिले राज्य जर बघितले, तर मध्य प्रदेशचा 1 क्रमांक लागतो, महाराष्ट्राचा 2 क्रमांक लागतो. नंतर ओडिशा जर बघितलं, तर ओडिशाचा आपल्याला 3 क्रमांक लागतो, राजस्थानचा 4 क्रमांक लागतो आणि गुजरातचा 5 क्रमांक. असे हे जे क्रमांक आहेत, यानुसार अनुसूचित जमातीची लोकसंख्या सगळ्यात जास्त मध्य प्रदेशची आहे, नंतर महाराष्ट्राची आहे, नंतर ओडिशाची आहे, नंतर राजस्थानची आहे, नंतर गुजरात या राज्याची आहे. आणि नंतर भारतातील अनुसूचित जमातीची लोकसंख्या जर शेवटचे राज्य जर बघितले, तर आपल्याला 1 नंबरला गोवा आहे. म्हणजे सगळ्यात कमी अनुसूचित जमातीची लोकसंख्या गोवा या राज्यात आहे. 2 नंबरला सिक्कीम आहे. 3 नंबरला जर बघितलं तर उत्तराखंड हे राज्य आपल्याला पाहायला भेटतं. 3 नंबरला उत्तराखंड हे राज्य पाहायला भेटतं. नंतर 4 नंबरला हिमाचल प्रदेश आहे. 4 नंबरला हिमाचल प्रदेश आहे. नंतर 5 नंबरला जर बघितलं तर केरळ राज्य आपल्याला पाहायला भेटतं. केरळ राज्य 5 नंबरला. अशा प्रकारे अनुसूचित जमातीची लोकसंख्या सगळ्यात कमी गोवा, सिक्कीम, नंतर उत्तराखंड, नंतर हिमाचल प्रदेश आणि केरळ राज्याचा आपल्याला हे क्रमांक लागलेला पाहायला भेटतो. नंतर आहे महाराष्ट्राची लोकसंख्या. आपण याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्राची लोकसंख्या पाहणार आहोत. तर महाराष्ट्राची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 11,24,00,000 एवढी महाराष्ट्राची लोकसंख्या होती, जी की भारताच्या लोकसंख्येच्या 9.29% एवढी आहे. एवढं लक्षात ठेवा. क्षेत्र जर बघितलं महाराष्ट्राचं, भारताच्या 9.36% एवढं आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्र आहे, जे की भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या एवढं आहे. नंतर भारतातील लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश नंतर दुसरा क्रमांक आपल्याला लागतो. हे पाहायला भेटतं. तर 19.96 कोटी एवढी लोकसंख्या उत्तर प्रदेशची आहे आणि महाराष्ट्राची 11.24 कोटी एवढी आपल्याला पाहायला भेटते. 2001 ला जर बघितली महाराष्ट्राची लोकसंख्या 9,69,00,000 एवढी होती. राज्यातील लोकसंख्या वाढीचा दर बघितला, लोकसंख्या दशवार्षिक वाढीचा दर बघितला तर 15.99% एवढी लोकसंख्या वाढलेली आहे. 1991 ते 2001 पर्यंत 22.73% एवढा दर होता. परंतु तो कमी होऊन 15.99 पर्यंत आलेला आहे. राष्ट्रीय सरासरी दरापेक्षा 2.65% कमी हा महाराष्ट्राचा लोकसंख्या वाढीचा दर आपल्याला पाहायला भेटतो. याच्यामध्ये भारताचा जर बघितला राष्ट्रीय स्तरावर 17.64% एवढा आहे. भारतात लोकसंख्या वाढीच्या दरात महाराष्ट्राचा 21वा क्रमांक लागतो लोकसंख्येच्या वाढीच्या दरामध्ये. महाराष्ट्रातील पुरुषांची लोकसंख्या 5,82,00,000 एवढी आहे. स्त्रियांची लोकसंख्या ही 5,41,00,000 एवढी आपल्याला पाहायला भेटते.
नंतर लोकसंख्येनुसार जिल्हे जर बघितले, पहिले 5 जिल्हे, ठाणे जिल्ह्याच्या निर्मितीनंतरचे हे 5 जिल्हे आहेत. नंतर पहिला आहे पुणे. पुणे जर बघितला, पुणे 1 नंबरला आहे. नंतर मुंबई उपनगर आहे 2 नंबरला. नंतर 3 नंबरला नवीन ठाणे जिल्ह्याचा क्रमांक 3 नंबर लागतो. नंतर नाशिकचा 4 क्रमांक लागतो. नंतर नागपूरचा 5 क्रमांक आपल्याला लागताना पाहायला भेटतो. 5 क्रमांक नागपूरचा आहे. ह्या पहिल्या 5 जिल्ह्यात राज्यातील 37% म्हणजे हे पहिले जे 5 जिल्हे आहेत, याच्यात 37% लोकसंख्या आपल्या महाराष्ट्राची राहते हे लक्षात ठेवा. नंतर लोकसंख्येनुसार शेवटचे 5 जिल्हे जर बघितले, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आपल्याला शेवटून क्रमांक लागतो. 36वा क्रमांक सिंधुदुर्गचा आहे. गडचिरोलीचा नंतर दुसरा क्रमांक आहे शेवटून. नंतर हिंगोलीचा 3रा क्रमांक आहे. हिंगोली या ठिकाणी आहे. हिंगोलीचा 3रा क्रमांक आहे. नंतर वाशिमचा 4था क्रमांक आहे. वाशिमचा या ठिकाणी 4था क्रमांक लागतो आणि भंडाऱ्याचा 5वा क्रमांक. हे उलटून क्रमांक आपल्याला लागताना पाहायला भेटतात. नंतर महाराष्ट्राची घनता जर बघितली, महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता 365 दर चौरस किमी एवढी आहे. राष्ट्रीय घनतेच्या 17 बिंदूंनी कमी आपले महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता आहे. राष्ट्रीय स्तरावर 382 एवढी राष्ट्रीय स्तरावर आहे. 2011 ला महाराष्ट्राची घनता 315 होती. 50 नी वाढ ह्याच्यामध्ये झालेली पाहायला भेटते. घनतेच्या बाबतीत पहिले 5 राज्य जर बघितले, तर मुंबई उपनगरची सगळ्यात जास्त आहे. 1 नंबरला मुंबई उपनगर आहे. 2 नंबरला मुंबई शहर आहे. नंतर 3 नंबरला ठाणे आहे. 4 नंबरला पुणे आपल्याला पाहायला भेटतं. तर 5 नंबरला आपल्याला कोल्हापूर या ठिकाणी पाहायला भेटतं. हे 5 क्रमांक तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. ह्याच्यावर राज्यसेवेला प्रश्न पण येऊन गेलेला आहे. घनतेच्या बाबतीत शेवटचे 5 जिल्हे जर बघितले, तर गडचिरोलीचा आपल्याला 1 नंबर लागतो. त्याच्यामध्ये 74 एवढीच लोकसंख्येची घनता आहे. नंतर सिंधुदुर्गचा 2 क्रमांक लागतो. 3 नंबरचा चंद्रपूरचा लागतो. चंद्रपूर 193 आहे. सिंधुदुर्गचा 163 आहे. रत्नागिरीचा 197 आहे. 4 क्रमांक लागतो. तर यवतमाळचा 5वा क्रमांक यवतमाळचा लागतो. हे लक्षात ठेवा. यवतमाळचा 5वा क्रमांक लागतो. नंतर महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर जर बघितले, तर 2011 ला 929 एवढे महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर होतं. राष्ट्रीय स्तरावर 943 आहे. तर 2011-1 मध्ये 922 एवढं महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर होतं. हे लक्षात ठेवा. आकडेवारी विचारली जाते. रत्नागिरीची 1122 जी आहे, ती 1 नंबरला आहे. रत्नागिरी 1 नंबरला आहे लिंग गुणोत्तरच्या बाबतीमध्ये. 2 नंबरला सिंधुदुर्ग आहे. त्याची 1036 एवढी आपल्याला लोकसंख्येची लोकसंख्येमध्ये लिंग गुणोत्तर पाहायला भेटतं. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं 2 नंबरला आहे. गोंदियाचा 3 नंबर आहे. गोंदिया जर बघितला 3 नंबर 999 एवढी आहे. सातारा 988 आहे. सातारा या ठिकाणी 988 आहे 4 नंबरला. नंतर भंडारा जर 982 आहे. 5 नंबरला भंडाऱ्याचा क्रमांक लागतो. हे क्रमांक जे आहेत हे विचारले गेलेले आहेत. त्यामुळे नक्की लक्षात ठेवा. शेवटचे 5 जिल्हे जर बघितले, मुंबई शहर 1 नंबरला आहे. 832 आहे. मुंबई उपनगर आहे 2 नंबरला 860 आहे. 2 नंबर मुंबई उपनगर आहे. ठाणे 3 नंबरला आहे. ठाणे 3 नंबरला आहे. 4 नंबरला पुणे आहे 915 आहे. 915 पुणे 4 नंबरला आहे सॉरी. नंतर बीड आपल्याला 5 नंबरला पाहायला भेटतं. अशा प्रकारे लिंग गुणोत्तरच्या बाबतीमध्ये बीडचा 5वा क्रमांक लागताना आपल्याला पाहायला भेटतो. तर सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर हे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, सातारा, भंडारा या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायचं. शेवटून आपल्याला जर बघितलं तर मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे, ठाणे आहे, पुणे आहे, बीड आहे. हे क्रमांक नक्कीच लक्षात ठेवा. ह्याच्यावर प्रश्न येऊन गेलेले आहेत. महाराष्ट्रातील बाल लिंग गुणोत्तर जर बघितलं, तर 2011 ला 894 एवढं होतं. राष्ट्रीय स्तरावर 919 एवढं होतं. 2001 ला 913 एवढं आपल्याला पाहायला भेटतं. तर त्याच्यामध्ये जर बघितलं पहिले 5 राज्यांमध्ये बाल लिंग गुणोत्तराच्या बाबतीमध्ये पालघर जिल्हा 1 नंबरला आहे. पालघर जिल्हा जर बघितला तर 1 नंबरला आहे. 967 एवढा आहे. गडचिरोली 961 आहे, जे की 2 नंबरला आहे. नंतर गोंदिया आहे 3 नंबरला आहे गोंदिया. 3 नंबरला गोंदिया. आपल्याला पाहायला भेटतो. 956 एवढा आहे. चंद्रपूर जर बघितलं 4 नंबरला आहे. 953 आपल्याला पाहायला भेटतं. तर भंडारा 950 आहे. भंडारा 950 आहे. ते 5 नंबर आपल्याला पाहायला भेटतं. आणि शेवटून जर बघितलं बाललिंग गुणोत्तराच्या बाबतीमध्ये 1 नंबरला बीड आहे 807 आहे. जळगाव आहे 2 नंबरला जळगाव आहे. 2 नंबरला ते 842 एवढं आहे. अहमदनगर 852 आहे. अहमदनगरचा क्रमांक जर बघितला तर 852 आहे. ते 3 नंबरला आहे शेवटून. नंतर औरंगाबाद जर बघितलं, औरंगाबाद 4 नंबरला आहे. औरंगाबाद नंतर कोल्हापूर हे आपल्याला 5 नंबरला पाहायला भेटतं. जे बाललिंग गुणोत्तरामध्ये हे क्रम आहेत, ह्याच्यावर प्रश्न आलेले आहेत. प्रीला सुद्धा ह्याच्यावर प्रश्न येतात आणि मेन्सला सुद्धा ह्याच्यावर प्रश्न येतात नक्कीच. नंतर महाराष्ट्रातील साक्षरता जर बघितली 2011 नुसार 82.30% एवढी महाराष्ट्राची साक्षरता आहे. त्यामध्ये राष्ट्रीय स्तरावर 74% आहे. 2001 मध्ये 76.88% एवढी आहे. तर 1951 ला 27.91% एवढी महाराष्ट्राची साक्षरता होती. मुंबई उपनगर बघितलं सगळ्यात जास्त साक्षर राज्य जर जिल्हा बघितला तर मुंबई उपनगर आहे 1 नंबरला. मुंबई शहर 2 नंबरला आहे. नागपूर जर बघितलं 3 नंबरला नागपूर येतं. 4 नंबरला अकोला येतं. 4 नंबरला अकोला येतं. तर 5 नंबरला आपल्याला अमरावती पाहायला भेटतं. 5 नंबरला अमरावती आपल्याला पाहायला भेटतं. हे क्रमांक नक्की लक्षात ठेवा. याची आकडेवारी जी दिलेली आहे, ती सुद्धा नक्की लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न येऊन गेलेले आहेत. नंतर सगळ्यात शेवटून जर बघितलं, म्हणजेच साक्षरतेच्या बाबतीमध्ये सगळ्यात शेवटून बघितलं, तर पालघर 1 नंबरला आहे. नंदुरबार 2 नंबरला आहे.
3 नंबरला जालना जिल्ह्याचा क्रमांक लागतो. 3 नंबरला आपल्याला जालना या ठिकाणी पाहायला भेटतो. जालना या ठिकाणी 3 नंबर लागतो. नंतर धुळे 4 नंबर आहे. नंतर परभणी जर बघितलं, परभणी आपल्याला 5 नंबरला पाहायला भेटतं. परभणी या ठिकाणी आहे. 5 नंबरला परभणी पाहायला भेटतं. हे क्रमांक सुद्धा नक्की लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न येतात. महाराष्ट्रातील स्त्री साक्षरता जर बघितली 75.9% एवढी आहे. तर पुरुष साक्षरता ही 88.4% एवढी आपल्याला पाहायला भेटते. नंतर अनुसूचित जातीची लोकसंख्या जर बघितली महाराष्ट्राची तर 11.8% एवढी अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे आणि जर बाय 2011 नुसार, तर 2001 नुसार 10.2% एवढी अनुसूचित जातींची लोकसंख्या आपल्याला पाहायला भेटते. त्याच्यामध्ये जर बघितलं तर सगळ्यात जास्त अनुसूचित जातीची लोकसंख्या ही पुणे जिल्ह्यामध्ये आहे. पुणे 1 नंबरला पुणे आहे, नागपूरला 2 नंबरला नागपूर आहे, 3 नंबरला ठाणे आहे. 3 नंबर ठाणे, सोलापूर 4 नंबरला आपल्याला पाहायला भेटतं. सोलापूर या ठिकाणी 4 नंबरला आपल्याला पाहायला भेटतं. सॉरी पुणे या ठिकाणी 1 नंबरला आहे. नंतर बघितलं नांदेड जर बघितलं तर 5 नंबरला नांदेड आपल्याला पाहायला भेटतं. 5 नंबर नांदेड या ठिकाणी पाहायला भेटतं आणि सर्वात कमी जर बघितली अनुसूचित जातीची लोकसंख्या सगळ्यात कमी, तर नंदुरबारमध्ये सगळ्यात कमी आहे. 1 नंबरला नंदुरबार आहे म्हणजे 36व्या क्रमांकाला. सिंधुदुर्ग 2 नंबरला सिंधुदुर्ग आहे. 3 नंबरला रत्नागिरी आहे. 4 नंबरला पालघर आहे. 5 नंबरला गडचिरोलीचा क्रमांक आपल्याला आता पाहायला भेटतो. हे नक्कीच लक्षात ठेवा. हे क्रमांक विचारलेले आहेत आणि ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे. पुणे जिल्ह्यावर आलेला आहे. नंदुरबारवर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. नंतर अनुसूचित जातीची टक्केवारी बघितली. अनुसूचित जातीची टक्केवारी जर बघितली, सर्वाधिक टक्केवारी ही आपल्याला अकोला जिल्ह्यामध्ये पाहायला भेटतं. अकोल्यामध्ये सगळ्यात जास्त टक्केवारी अनुसूचित जातीची पाहायला भेटते. 20.17% एवढी आहे. लातूरमध्ये 19.6%. लातूर हे जिल्हा जो आहे त्याच्यामध्ये 19.6% एवढी आपल्याला लातूर 2 नंबरला पाहायला भेटतं. नागपूरची 3 नंबरला नागपूर आहे. हे लक्षात ठेवा अनुसूचित जातीच्या टक्केवारीनुसार, एकूण लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार त्या जिल्ह्यातल्या. नंतर सर्वात कमी जर बघितली नंदुरबारमध्ये 1 नंबरला आहे, रत्नागिरी 2 नंबरला आहे, 3 नंबरला मुंबई उपनगरचा क्रमांक आपल्याला आता पाहायला भेटतो. नंतर आहे अनुसूचित जमातीची लोकसंख्या. महाराष्ट्राचं जर प्रमाण बघितलं 9.4% एवढी अनुसूचित जमातीची लोकसंख्या 2011 नुसार आहे. तर 8.9% लोकसंख्या ही 2001 नुसार आपल्याला अनुसूचित जमातीची लोकसंख्या पाहायला भेटते. ह्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्याची जर लोकसंख्या बघितली, नाशिकची 1 नंबरला नाशिक आहे. नंतर 2 नंबरला बघितलं नंदुरबारचा 2 क्रमांक लागतो. 3 नंबरला पालघरचा क्रमांक लागतो. 4 नंबरला धुळेचा क्रमांक लागतो. तर 5 नंबरला जळगावचा क्रमांक. म्हणजे अनुसूचित जमातीची लोकसंख्या बघितली तर आपल्याला ह्या ठिकाणी एकवटलेली जाणवते. तर सर्वात कमी जर अनुसूचित जमातीची लोकसंख्या बघितली तर सिंधुदुर्ग 1 नंबरला आहे. सांगली 2 नंबरला सांगली आपल्याला पाहायला भेटतं. रत्नागिरी 3 नंबरला आहे. मुंबई शहर 4 नंबरला मुंबई शहर आहे आणि सातारा 5 नंबरला. म्हणजे तुम्ही बघू शकता या ठिकाणी अनुसूचित जमातीची लोकसंख्या सगळ्यात कमी या ठिकाणी आहे आणि सगळ्यात जास्त या ठिकाणी आपल्याला एकवटलेली जाणवते. नंतर अनुसूचित जमातीची टक्केवारी जर बघितली, तर नंदुरबारमध्ये सगळ्यात जास्त अनुसूचित जमातीची टक्केवारी आहे 1 नंबरला. नंतर गडचिरोली आपल्याला 2 नंबरला आहे. अनुसूचित जमातीची लोकसंख्या सगळ्यात जास्त त्या ठिकाणी आहे टक्केवारीनुसार. नंतर धुळेमध्ये 3 नंबर आहे. धुळे 3 नंबरला आहे. नंतर नाशिक आपल्याला 4 नंबरला पाहायला भेटतो. नाशिक आपल्याला 4 नंबरला या ठिकाणी पाहायला भेटतो. तर सगळ्यात कमी टक्केवारी जर बघितली, सांगलीमध्ये सगळ्यात कमी टक्केवारी आपल्याला अनुसूचित जमातीची टक्केवारी पाहायला भेटते 1 नंबरला. नंतर कोल्हापूरला आहे आणि नंतर मुंबई शहर याचा क्रमांक लागतो. असे 3 क्रमांकावर आणि मुंबई शहर आहे. ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये काही चुका वगैरे झाल्या असतील तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. काही चुका होतात, गडबडीमध्ये सांगण्यामध्ये चुका होतात. कारण हा पूर्ण आपल्याला परीक्षेला जाता-जाता हे रिव्हिजन लेक्चर आपण घेतलेला आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.